नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्षी स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशन इयत्ता चौथीच्या मुलांसाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत आणि 13वा अतिशय महत्त्वाचा घटक आहे संख्यांचे विभाजक म्हणजे अवयव विभाज्य आणि विभाज्यतेच्या कसोट्या. या घटकावरील नमुना प्रश्न आपण पाहत आहोत. हा व्हिडिओ फक्त स्कॉलरशिपच्या मुलांनाच नाही तर जनरल 5वी 6वी 7वीच्या मुलांना कामी येणारा त्यांच्या अभ्यासामधला हा व्हिडिओ आहे. बघा इथं प्रश्न काय विचारलाय यालाच मुलं कन्फ्युज होतात. बघा 12 व 15 चे विभाजक लिहिले असता. आता विभाजक कसे काढतात आपण पाहिलं. 12 व 15 चे विभाजक लिहिले असतात. विभाजक म्हणजे काय ते आपल्याला समजलं. मग या दोघांचे विभाजक लिहिले असता दोन्ही मध्ये असेल तर आपण त्याला सामायिक म्हणतो. काय म्हणतो? सामायिक. आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याला सामायिक म्हणतात. पुस्तकामध्ये सामायिक हा शब्द असतो म्हणजे दोघांमध्ये असलेला. येणारा मोठ्यात मोठा विभाजक कोणता? सामायिक मोठ्यात मोठा विभाजक. पुस्तकात तुम्ही नाव पाहिलं असन त्याचंच नाव असते मसावी. त्यालाच काय म्हणतात? मसावी. मसावी महत्तम साधारण विभाजक किंवा महत्तम सामायिक विभाजक. हायेस्ट कॉमन फॅक्टर इन इंग्लिश SCF. त्यालाच आपण काय म्हणतो? SCF. 2 किंवा 3 संख्यांचा आपण SCF काढतो म्हणजेच मसावी काढतो. आता पुस्तकावाले खूप थोडे विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्यासाठी प्रश्न निर्माण करा. इथं त्यांनी सरळ मसावी विचारलंच नाही. काय विचारलंय? महत्तम साधारण विभाजक. दोघांमधला मोठा सामायिक विभाजक विचारलाय म्हणजेच मसावी विचारलाय. सरळ मसावी नाही विचारलं पण विचारलंय तेच. तर विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा नवनवीन आणि चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया आपण या दोघांचा मसावी काय आहे, महत्तम सामायिक विभाजक काय आहे. पहा तुम्हाला काय करावं लागतील? 12 चे विभाजक लिहावं लागतील. 12 चे विभाजक म्हणजे 12 ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो ते लिहावं लागेल. 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 5 ने जाणार नाही, 6 ने जातो, 7 ने जाणार नाही, 8 ने जाणार नाही, 9 ने नाही, डायरेक्ट 12. हे झाले 12 चे विभाजक. नंतर 15 चे विभाजक लिहायचे आपल्याला. 15 चे विभाजक म्हणजे नाव जरी शिष्यवृत्तीचं असलं तरी जनरल मुलांना देखील हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. बघा 15 चे विभाजक 1 घ्या, 3 घ्या, 5 घ्या आणि 15 घ्या. हे झाले 15 चे विभाजक. आता आपल्याला काय करायचंय? सामायिक विभाजक. 12 चे विभाजक काढले आपण, 15 चे विभाजक काढले आणि आता आपण काढणार आहोत सामायिक विभाजक. दोघांचे सामायिक विभाजक काढले. 1 आहे आणि 3 आहे. मग आता मोठं कोण आहे? 3. म्हणून मसावी मोठा सामायिक विभाजक असा प्रश्न विचारला आपल्याला. येणारा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता? तर त्याचं उत्तर काय आहे? 3 आहे का पर्यायामध्ये? असणारच. पर्याय क्रमांक 1 ला गुल करा. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.